भाजी खायची इच्छा नाही आहे, मग आजचा मेथी आंबा करून बघा. चव अशी लागेल की विसरणार नाही. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड आणि थोडीशी तिखट चव असलेला पारंपरिक मेथी आंबा. सुरुवात करूया मेथीपासून. इथे मी 1 ते 1.5 चमचे मेथी दाणे घेतले आहेत. हे आपण कढईमध्ये हलकेसे भाजून घेणार आहेत. लक्षात ठेवा, जास्त भाजू नका नाहीतर मेथी कडवट लागेल. आता हे थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या. खूप बारीक नाही, थोडासा टेक्स्चर राहिला तर चव अजून छान लागते. त्यानंतर इथे मी 3 कच्चे आंबे घेतलेले आहेत. आंबे आपण छान स्वच्छ धुवून घेऊया. आता आंबे छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी इथे सालासकट छोटे तुकडे करून घेत आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याची साल काढूनही तुकडे करून घेऊ शकता, पण मला सालासकटच आवडतं, कारण यामुळे टेस्ट आणि टेक्स्चर अजून छान येतो. इथे मी अशा प्रकारे आंब्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत. तुम्ही हवे त्या शेपमध्ये करू शकता. त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची. आता त्यामध्ये आपल्याला आंब्याचे तुकडे घालायचे आहे आणि आंब्याचे तुकडे घातले की आपल्याला ते 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, आंब्याची कच्ची चव थोडी कमी होते आणि फ्लेवर छान बाहेर येतो. आंबे आता 2 ते 3 मिनिटं परतून झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्ध वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, कारण आंबे जर जास्ती आंबट असेल तर तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. पाणी अगदीच थोडं घाला, नाहीतर खूप पातळ होऊन जाईल आपला मेथी आंबा. अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे बघा, आता आपल्या मेथी आंब्याला छान टेक्स्चर आलेलं आहे. आता शेवटी आपण तयार केलेली मेथी पावडर घालूया आणि सगळं छान मिक्स करून घ्या. तुमच्या चवीनुसार थोडी जास्त मेथी घालू शकता, पण जास्त घातली तर कडवट होऊ शकते, म्हणून प्रमाणातच वापरा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मेथी दाणे तसेच घालू नका, नाहीतर खाताना टेस्ट बिघडतो आणि कडवट लागतो. भरपूर लोकांना ना मेथीचा दाणा असा दाताखाली आलेला आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मेथी आंबा बनवला तर ज्यांना आवडत नसेल तेही नक्की आवडीने खाणार. बस, आता आपला गरमागरम चविष्ट मेथी आंबा तयार आहे. पहा किती सुंदर रंग आलाय आणि टेक्स्चर पण एकदम परफेक्ट दिसतोय. हा मेथी आंबा गरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व करा. खायला एकदम झकास लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.